नमस्कार. थंडीच्या दिवसामध्ये मिळणारी हरभऱ्याच्या पानांची भाजी आज आपण बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तेल, हिरवी मिरची, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ व हरभऱ्याची पाने. सुरुवातीला कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. या ठिकाणी मी एकच हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्हाला जास्त हवी असेल किंवा जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून घेऊ शकता. त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे. लसूण थोडासा भाजला की आपण हरभऱ्याची पाने याच्यामध्ये चिरून टाकायची आहे. या ठिकाणी ही भाजी मी अगोदरच स्वच्छ करून घेतली होती. धुवून निथळून घेतलेली भाजी थोडीशी चिरायची आहे, फार जास्त चिरायची नाही. व याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहे. व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. ही भाजी बनवायला फारसा वेळ लागत नाही. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, फार जास्त पाणी घालायचं नाही. व 2 ते 3 मिनिटासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे. थंडीच्या दिवसामध्ये मिळणारी व झटपट होणारी हरभऱ्याची भाजी तुम्ही एक वेळ नक्की करून पहा. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत व भातासोबत सुद्धा खाऊ शकता. सगळ्यांना आवडेल अशी हरभऱ्याची भाजी एक वेळ नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.